महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांविरोधात तब्बल 14 वर्षांपासून लढा देणाऱ्या महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा 14वा वर्धापन दिन येत्या 3 मे रोजी अमरावतीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। हा भव्य कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलाय। कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय कमलताई गवई यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील, रिपाईचे सरचिटणीस राजेंद्र गवई, माजी आमदार यशोमती ठाकूर, आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसळ, आमदार गजानन लवटे, आमदार उमेश यावलकर आणि माजी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। याशिवाय अमरावतीच्या महापौर, विविध नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार आणि राज्यभरातील महिला मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करण्यात येणार असून भारतीय महिला मुक्ती मोर्चा या नव्या पक्षाची घोषणा देखील यावेळी केली जाणार आहे। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जाणारा हा कार्यक्रम असल्याने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अशोक खरात आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संगीता वाघ यांनी केलं आहे। महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली। त्या पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कार्य असं होतं की या संघटनेला तब्बल 14 वर्ष झाले आणि 14 वर्ष झाले आम्ही दरवर्षी आपला वर्धापन दिवस साजरा करतो। म्हणून हा 14 सुद्धा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला पाहिजे आणि तो चांगल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनेच्या लोकांना एकत्रित आणून आणि हा वर्धापन दिवस आम्ही साजरा केला पाहिजे यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। 3 मेला सगळ्यांच्या समक्ष, सगळ्यांच्या साक्षीनं, सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष याची आम्ही सुरुवात करायला चाललो, म्हणजे स्थापना करायला चाललो। त्या तारखेपासून आम्ही पक्षाचं काम करूया आणि बरेच लोक आजपासूनच पक्षात येतो म्हणून अशी सुरुवात झाली। फार एक चांगलं संकेत मिळत आहे। नाही असं म्हणजे पक्ष स्थापन केल्याच्या नंतर आम्ही हे सांगू शकणार नाही किंवा आम्हाला हे सांगायचं सुद्धा नाही की आम्ही कुठल्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ। पाठिंबा देणं हे फार वेगळा विषय झाला। पहिले आम्ही मोठं झालं पाहिजे, आम्ही दर दिवशी शिकलो पाहिजे। ते आम्ही दर दिवशी 14 वर्षापासून शिकत आलो आणि आम्ही असं काही निश्चित केलेलं नाही की आम्ही कोणाला पाठिंबा देणार आहे, आम्ही देणार पण नाही। साहेबांनी सांगितलं 14 वर्ष संघटनेला पूर्ण झालेले आहेत। संघटनेचा 14 वर्धापन दिवस आणि भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष स्थापना दिवस या संदर्भात इथे आज पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। ज्या प्रवाहात आम्ही आजपर्यंत वाहत होतो, समाजसेवा करत होतो, उन्हातानात समाजसेवा करत होतो, लोकांच्या मदतीला धावत होतो, तर आम्हालाही असं वाटलं की आता आमच्याही पक्षाचे आमच्याही संघटनेचे लोक पक्षात येऊन उद्या ती निवडणुका लढायला पाहिजे।